नॉर्वेजियन्स आर बॉर्न विथ स्कीज ऑन देअर फीट असे म्हणले जाते. नॉर्वे व स्की हे खूप पूर्वीपासूनचे समीकरण आहे. नॉर्स पौराणिक कथांमध्ये देखील स्की वरून केलेल्या शिकारीचा व युद्धाचा उल्लेख आहे. 1800च्या अखेरीस दरवर्षी थंडीमध्ये नॉर्वेमधील लोक स्कीइंग करण्यासाठी होल्मेनकोलेन येथे एकत्र येऊ लागले. 1892 मध्ये या ठिकाणी सगळ्यात पहिली स्की रेस झाली. त्याला 12,000 प्रेक्षक उपस्थित होते. 1952 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 1,20,000 ते 1,50,000 प्रेक्षक उपस्थित होते. उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचा हा विश्वविक्रम आजही कायम आहे. सुरुवातीला महिलांना स्पर्धेमध्ये प्रवेश नव्हता. 1974 मध्ये सर्वात पहिल्यांदा अनिता नावाच्या नॉर्वेजियन महिलेने स्पर्धेमध्ये भाग घेतला. आज हे होल्मेनकोलेन इतके प्रसिद्ध आहे की जागतिक पातळीवर असलेल्या स्पर्धांच्या केंद्रांपैकी हे एक केंद्र आहे. होल्मेनकोलेन हे ठिकाण डोंगरावर आहे. तिथे जाण्यासाठी मेट्रोमधून केलेला प्रवास हा देखील एक सुखद अनुभव देऊन जातो. जसजशी मेट्रो डोंगर चढू लागते तसे एका बाजूला असलेले फियॉर्ड्स, सुंदर सुंदर घरे दिसू लागतात. होल्मेनकोलेन स्टेशनवर उतरून काही अंतर चालत जावे लागते. मग हे स्की म्युझियम लागते. उन्हाळ्यात झिप लाईन साठी या स्ट्रक्चरचा उपयोग केला जातो. तिथे जाऊन प्रत्यक्ष स्पर्धा बघण्याचा आमचा एकदा योग आला. प्रवेशद्वाराशी असलेला फलक, तिथले स्पर्धक, एकंदरीत त्यांचा आत्मविश्वासाने चाललेला वावर, त्यांच्याबरोबर असलेले सपोर्टर्स, बाकीचे टीम मेंबर्स, हे सगळे बघून आपण देखील एका वेगळ्याच विश्वात पाऊल टाकत आहे की काय असेच वाटत होते. सुरुवातीला आम्ही स्की रेस बघायला गेलो. त्या ट्रॅकच्या कडेला उभे राहून स्पर्धा बघू लागलो. सर्वजण तिथे थांबून स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते. या स्पर्धेत सहभागी होऊन ती स्पर्धा पूर्ण करणे हे किती चिकाटीचे आणि अवघड आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अगदी शेवटी असलेल्या स्पर्धकाला सुद्धा सर्वजण आनंदाने प्रोत्साहन देत होते. हे बघून झाल्यानंतर काही वेळाने आम्ही स्की जम्प बघण्यासाठी गेलो. दुपारी 2:30 वाजता ही स्पर्धा चालू झाली. आजूबाजूला लांबवर पसरलेला सुंदर निसर्ग, लांब डोंगरावर असलेली कलात्मक घरे, या सर्वांच्या मध्ये असलेले स्पर्धेचे हे ठिकाण आणि त्याची भव्य दिव्यता. ही अशी एखादी जागतिक स्तरावरची स्पर्धा प्रत्यक्ष बघण्याचा आमचा हा पहिलाच अनुभव होता. स्की जम्पच्या जिथे आम्ही बसलो होतो त्याच्या बरोबर समोर स्की जम्प स्ट्रक्चर होते. अगदी वरच्या बाजूला नॉर्वेचा झेंडा अभिमानाने झळकत होता. त्याखाली पायऱ्यांवर सर्व स्पर्धक ओळीने येऊन बसत होते. मध्यभागी असलेल्या आडव्या फळीवरील स्पर्धक जम्प घ्यायच्या तयारीत बसलेला दिसे. जेव्हा प्रत्येक स्पर्धक आकाशात मोठी उडी घेत असे
त्यावेळेस माझ्याच पोटात एक मोठा गोळा आला आहे का काय, असेच मला वाटत होते. अटीतटीच्या सामन्यात एखाद्या खेळाडूच्या चेहऱ्यावर जे जे भाव दिसतात ते सर्व भाव प्रत्येक स्पर्धकाच्या चेहऱ्यावर उमटलेले दिसत होते. नंतर आम्ही आमचा मोर्चा खाण्याच्या स्टॉल्सकडे वळवला. एके ठिकाणी संत्री एका टोपलीत ठेवली होती, तर दुसरीकडे स्विस फॉन्ड्यू म्हणजे एका प्रकारच्या चीजमध्ये घोळवलेला लहान ब्रेडचा तुकडा हे होते. थोडे पुढे गेल्यावर मस्त गरम गरम वॉफल्स विकत होते. थंडी आणि बर्फ असल्यामुळे तिथे एका बाजूला शेकोटी पेटवली होती व त्या बाजूंनी बसून बरेच जण खाण्याचा आस्वाद घेत होते. हे सर्व बघत असताना कसा दिवस गेला हेच कळले नाही. खरं तर तिथून पाय निघतच नव्हता, पण जास्ती थंडी वाढायच्या आत आता घरी पोचायला लागेल म्हणून आम्ही निघालो. तिथून निघेपर्यंत तिथले सर्व वातावरण, तिथली प्रत्येक गोष्ट, सगळ्याचा आनंद मी घेत होते. अनेक आठवणी गोळा करत होते. न जाणो परत ही संधी कधी मिळेल न मिळेल या भावनेने सर्व डोळ्यात भरून साठवत होते. त्या इमारतीत वरच्या बाजूला असलेले म्युझियम व व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी नुकतेच आम्ही जाऊन आलो. बरोबर 3 वर्षापूर्वी या नवीन देशात टाकलेले पहिले पाऊल, अनोळखी शहरात येऊन अडखळत चालू केलेला प्रवास, या सर्व आठवणी त्या निमित्ताने ताज्या झाल्या. तेव्हाचा अनोळखीपणा संपून कधी सर्व ओळखीचे व जवळचे वाटू लागले हे सांगता येणार नाही. पण एक गोष्ट मात्र मी नक्की खात्रीने सांगू शकते, हे सर्व इथे येऊन बघून ऑस्लोबद्दल मनात असलेली एक खास जागा एका वेगळ्याच उंचीवर गेली हे मात्र नक्की.